नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. मग काल होती सोमवती अमावस्या. कोणी कोणी कुठल्या कुठल्या सेवा केल्या, काय केल्या, नक्की कमेंट करून सांगा. तर मी काय काय केलं आज मी तुम्हाला दाखवते. छोटासा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये छोटं दाखवते आहे छोटी माहिती. तर सकाळी उठल्या काल भरल्या होत्या मुलांच्या शाळा. एवढी धावपळ आणि एवढं काम होतं भयंकरच. तर मुलींना आवरलं, मुलींचा डब्बा बनवला, त्यांना सोडून आले शाळेमध्ये सोडून आले. नंतर घरातल्या थोडी साफसफाई केली, जाळ्या काढल्या थोड्याशा. नंतर फरशी पुसून घेतली, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. मी तोपर्यंत हे काम करत होते. तोपर्यंत आज आहोंनी मदत केली आहे. देवपूजा केली त्यांनीच, स्वच्छ असे देव घासून अशी छान अशी देवपूजा केली होती. आणि ही रांगोळी मी काढली नंतर घाई गडबडीत छोटीशी पटकन. आणि त्यांनी आज छान अशी मदत केली होती. आणि नंतर मी हे उंबऱ्याला पण हळदीचं लेपन केलेलं होतं. आणि हे उंबऱ्यावर दिसते ते पाणी सांडलं होतं रात्री शूट घेतले आहे मी. आणि रात्री पाणी आलेलं आणि पाणी सांडलेलं ती तसं दिसते तुम्हाला. नंतर दिवाबत्ती केली संध्याकाळी, देवाला दिवा लावला. आणि धोंड्याच्या महिन्यात काय केलं तुम्ही नक्की सांगा. तर आम्ही काय नाही केलं. मी तर हे पहा, दिवाबत्ती लावल्यानंतर मुलाला जेवण द्यायला गेले तर भाजी सांडली होती. म्हणलं भाजी पुसून घ्यावं, तर त्या कपड्याखाली अशी हे होतं सापाचं पिल्लू. ह्याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा. हे घरात होतं कपड्याखाली. मी कपडा उचलला, ते पटकन वळवळ करायला लागलं आणि मारलं नाही. मी तसंच त्या कपड्यामध्ये गुंडाळून बाहेर आणून टाकलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, काय असेल, कशाचं किडू असेल? तर असं म्हणायची माझी आजी की सापाचं पिल्लू असतं छोटं, म्हणजे अंड्यातून बाहेर निघालेलं नेमकं असं म्हणतात. तर तसंच काहीतरी होतं. आणि तुम्हाला काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. काय असेल ते, कशाचं पिल्लू असेल ते नक्की सांगा. तर हे पहा, मग 33 दिवे कणकीचे बनवले होते मी. आणि कुठं ठेवले, हे कुठं दान केलं तर मी सांगते पुढंच. तर मी कुठंही केलेले नाही आहे, तर घरीच तुळशीसमोर लावलेले. मंदिरात काही जाणं झालं नाही. मला एवढं काम होतं दिवसभर की भयंकरच. मंदिरात काही जाणं झालं नाही. म्हटलं होतं महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवावे, पण नाही जाणं झालं नाही. संध्याकाळी उशीर झाला. मग नंतर मी तुळशीपाशीच ठेवून दिले असे. आणि विजल्यानंतर मग एका पेपरवर ठेवले आणि ताट घेऊन गेले रात्री. मग संध्याकाळी मी आतमध्ये घरात आणि नंतर मग हे केलं घरामध्ये. लवंगा, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता आणि तांदूळ आणि हे कापूर टाकून हे केला, त्याचा धूर केला. समजा घरात फिरवला. उंबऱ्यावर जाळतात हे हे उंबऱ्यामध्ये जाळतात उंबऱ्यावर. पण मी समधीकडं फिरवून घेतलं, उंबऱ्यावर पण धूर दिला असा. आणि नंतर देवासमोर ठेवलं. हे एक केली सेवा. आणि मग हे पहा, पेटून घेऊन समजा घरात असं धूर दिला मी. कारण आपल्या घरात जी निगेटिव्हिटी असते, काही वाईट विचार असतात, काही असतं, काय म्हणतात ते माहीत नाही तेवढं, पण ते निघून जातं. अमावस्या दिवशी असं, अमावस्याला पौर्णिमेला नक्की असं हे करावं, होम करावा म्हणतात. तर होत नाही पण कधीतरी. नंतर ही पितरांना कणकेचाच दिवा दक्षिण दिशेला लावून ठेवलेला आहे. कणकेचा दिवा लावला होता मी. आणि अमावस्या होती खूप मोठी, 3 वर्षानंतर येणारी ही अमावस्या होती. त्यामुळं हे पण केला. दही भाताचा पण उपाय केला होता मी. दही भात मीठ काहीच नाही टाकता शिजवून घेतला भात. थोडासाच एवढा 2 ठिकाणी घेतला आहे, एवढाच भात शिजवलेला. आणि ते आपण खायचा पण नसतो आणि त्यात मीठ पण वगैरे टाकायचं नसतं त्यात. तर मी थोडंसंच मूठभर तांदूळ घेऊन पाणी टाकून तसं शिजवून घेतलेला. आणि हे पहा, हे 2 ठिकाणी केले. तर हे 2 ठिकाणी मी कुठं ठेवणार आहे, तर एक ठेवणार आहे किचनमध्ये बेसिंगमध्ये आणि एक ठेवणार आहे घराच्या बाहेर.
तर घरामध्येही घराच्या बाहेर ठेवणार आहे ना, घरामध्ये मी सर्व कानाकोपऱ्यात फिरवून नेलं, फिरवून असं घरच्या बाहेर नेऊन ठेवले. आणि नंतर मी ह्या महिन्यात काय काय केलं, धोंड्याच्या महिन्यात ते नक्की हे पहा. सासूबाई आल्या होत्या, हे 15 दिवसात खालचा आहे बरं पहा व्हिडिओ. आणि आम्ही दोघी गेला होता साड्या घ्यायला. सासूबाईला साडी घ्यायची होती. म्हणलं जाऊ त्या धोंड्याचा महिना घेऊ त्यांना, पण मिस्टरांना म्हणलं होतं मी साडी घेऊ त्यांना. खूप दिवसांना आल्या होत्या, 2 वर्षानंतर पुण्याला आलेल्या त्या. मग त्यांना साडी घे, तर ते म्हणले त्यांना घ्यायची तर तू पण घे, दोघींना पण घेऊन या. तर त्यांना नाद होता नाटी घ्यायची, मला नाटी घ्यायची इच्छा भरपूर आहे म्हणत होत्या त्या. मग त्यांनी नाटी घेतली आणि माझ्यासाठी ही साडी घेतलेली आहे. ही माझी आहे 1400ची आणि सासूबाईची आहे 2100ची. कशी वाटली तुम्हाला साड्या आमच्या दोघीच्या? 15 दिवसाखालचा शूट केलेला व्हिडिओ आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.